एक पत्र आलंय। माझ्या एकुलत्या एका मुलाची निर्घृण हत्या केली गेली आणि आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी ही मागणी केली गेली आहे। या पीडित मातेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेल पाठवून न्यायाची मागणी केली आहे। राखी अग्रवाल असं या हतबल मातेचं नाव आहे। त्यांनी आपला मुलगा केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी हे पत्र लिहिलंय। पत्रात अत्यंत भावुक होत राखी अग्रवाल यांनी म्हटलंय की कोणत्या आईसाठी आपल्या मुलाला अग्नी देणं हे सर्वात मोठं दुःख आहे। केतनच्या जाण्यानं माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालंय। केतनच्या हत्येच्या धक्क्यानं अवघ्या 20 दिवसात त्यांच्या सासऱ्यांचंही निधन झालं हे त्यांनी पत्रात नमूद केलंय। त्यामुळे त्यांच्या कुटुंबातल्या 2 पिढ्या उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्यासोबत अनिश शेख जोडले गेलेले आहेत। अनिश, आपण पाहतोय की केतनच्या आईनं थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलंय। पत्रात काय मजकूर आहे? आपण पाहतोय की केतनच्या आईनं आता थेट पत्र लिहिलेलं आहे पंतप्रधानांना। आपल्या मुलाचा मृत्यू झाला, त्याची हत्या केली गेली आणि त्या प्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। खरं तर यानंतरच आमच्या घरामध्ये आणखी एक मृत्यू झाला। केतनचे आजोबा गेले, धक्क्यामध्ये गेले असं त्यानं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर या प्रकरणाचा निवाडा व्हावा अशी मागणी आता केतनच्या आईनं केली आहे। थेट नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या घटनेचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे।